मित्रमैत्रिणींनो नमस्कार. येणाऱ्या नॅशनल पेरेंट्स डेच्या निमित्ताने पालकांमध्ये खूप उत्कंठा आणि उत्सुकता असणाऱ्या आणि बरेचदा ज्याची खूप धास्ती देखील मनात असते अशा होम स्कूलिंग या संकल्पनेवर आधारित सेल्फलेस पेरेंटिंगच्या आजच्या भागात मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लॉकडाऊनच्या काळात अनेक पालकांनी या पर्यायाचा विचार करायला सुरुवात केली. मग त्यामागे शालेय शिक्षणाचा ढासळत चाललेला दर्जा, अवास्तव वाढलेली फी, शिक्षण संस्थांचा धंदेवाईक दृष्टिकोन, नोकरीनिमित्त सारख्या बदल्या अशा अनेक गोष्टी होत्या. हा एक पर्याय आहे हे तर माहिती असतं, पण मुळात होमस्कूलिंग म्हणजे नेमकं काय या अगदी बेसिक प्रश्नापासून तो स्वीकारायची तयारी कशी करायची, त्यासाठी कुठल्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, कोणाची मदत घेता येते का, त्याच्या पद्धती कोणत्या, त्याचे फायदे तोटे काय असतात, अशा अनेक प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर असणारे स्वतःच्या मुलीचं 1ली ते 10वी होमस्कूलिंग केलेली एक हरहुन्नरी पालक निलिमा देशपांडे. निलिमा स्वतः एक खूप वर्सटाईल पर्सन आहे. कायद्याचं शिक्षण, इंटिरियर डिझायनिंगची आवड आणि त्याचबरोबर आवडता विषय म्हणून तिने मराठीमध्ये MA सुद्धा केलंय. वाचनाची आवड आणि त्यातून प्रगल्भ चिंतन यातून पुढे तिची एक उत्तम लेखक आणि अनुवादक म्हणून वाटचाल सुरू झाली. कर्स ऑफ नालंदा, कुंडलिनी, कोकणच्या आख्यायिका, न मावळणारा सूरज अशी पुस्तकं तिच्या नावावर आहेत. पुढे रमा ॲक्टिव्हिटीज, रमा एज्युकल्चरल टुरिझम, रमा प्रकाशन या सगळ्याच्या माध्यमातून तिने एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही स्वतःला प्रस्थापित केलं. आणि या सगळ्याबरोबर मुलीच्या होमस्कूलिंगची जबाबदारीही लीलया पेलली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणाऱ्या या अष्टपैलू आणि होमस्कूलिंगचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या निलिमाकडून आज आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. आणि हो, चेरी ऑन द टॉप म्हणजे हा संपूर्ण प्रयोग जिच्यावर झाला तिचं या प्रवासाविषयी काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या मुलीशी, जान्हवीशी सुद्धा आपण बोलणार आहोत. अर्थात या प्रवासात तिचे बाबा ऋतुराज यांचाही खूप सक्रिय सहभाग आहेच, पण कामाच्या व्यवधानातून त्यांना वेळ काढणं जमलं नाही. पण आपण त्यांना एका वेगळ्या प्रकारे भेटू शकतो. कसं ते संपूर्ण एपिसोड ऐकल्यावर कळेलच. चला तर मग ऐकूया होमस्कूलिंग ब्रिंगिंग होम एज्युकेशन. वेलकम निलिमा. सेल्फलेस पेरेंटिंग या माझ्या मराठी पॉडकास्टमध्ये तुझं खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. खूप दिवसांपासून ॲक्च्युली शोधत होते अशी व्यक्ती, कारण की होमस्कूलिंग हे या गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये लोक बऱ्यापैकी पॉझिटिव्हली विचार करायला लागलेत असं दिसलं मला, किंवा माझ्या माहितीतही काही लोकांनी अशी विचारणा केलेली होती. सो मला हा एपिसोड करायचा होता आणि तुझ्यापेक्षा ॲप्ट कोणी मला दिसलं नाही, त्यामुळे लगेच तुला अप्रोच झालंय आणि तू त्याला तयार झालीस. त्याबद्दल सुरुवातीलाच तुला थँक्यू म्हणते. मी सुरुवातीला अगदी पहिला प्रश्न जो सगळ्यात माझ्या गेस्टना विचारते तोच तुलाही विचारणार आहे, की तुझी पालकत्वाची व्याख्या काय? येस, माझी सुजाण पालकत्वाची व्याख्या असं जरा मी त्याला हे करेन. सुजाण पालक, सुजाण नागरिक असे आपण एक शब्द वापरतो. मला वाटतं सुजाण या शब्दाचाच आपल्याकडे थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की माझा डायरेक्ट रोख हा पालकांच्याकडे आहे. जेव्हा एखादं मूल त्याच्या अभ्यासामध्ये, त्याच्या करिअरमध्ये किंवा त्याला जे आवडतं अगदी हॅपी, आनंदी राहण्यामध्ये सुद्धा जर कमी पडत असेल, तर मला वाटतं आधी पालकांनी स्वतःकडे एकदा या संदर्भाने बघायला हवं. ही माझी पालकत्वाची व्याख्या आहे. म्हणजे कुठलंही मूल जन्माला येणं म्हणजे अलीकडच्या गेल्या एक 40-50 वर्षांमध्ये असं झालेलं आहे की आपण काहीतरी वेगळं आणि ग्रेट करतोय हा फील प्रत्येकाला आहे. आणि दॅट इज ॲब्सोल्युटली गुड. म्हणजे तो काही वाईट डेफिनेटली नाहीये, पण त्याच्यामधून फक्त काहीतरी चांगलं करायचं. पण आपण जे करतो आहोत त्याचा त्या पाल्याला होणारा फायदा आणि आपल्या अपेक्षा ह्या जुळतात का नाही याचा विचार करणारे पालक अतिशय कमी प्रमाणात आहेत. आणि मला वाटतं सुजाण पालकत्वाची व्याख्या इथे येऊन थांबते, की आपल्याला जे मिळवायचं आहे आणि जे त्या मुलाने मिळवावंसं वाटतं, तर याच्यामध्ये जी गॅप आहे ती आपण भरून काढतोय का? तर मुळात आधी पालकांनी, म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, ती आपण थोडी चांगल्या अर्थाने जर म्हटली की आडात असेल तर पोहऱ्यात येईल. तर कुठचीही गोष्ट मुलांच्यावर लादताना आधी आडात आहे का हे एकदा आपण डोकावून बघितलं तर पालकत्वाचा प्रवास अगदी इझी होऊन जातो असं मला वाटतं. फारच छान, फारच छान.
तू म्हणलीस ते अगदी बरोबर आहे, की फोकस हा आपण नेहमी मुलाकडे ठेवतो, पण तो आपल्याकडे घ्यायलाच विसरतो. खरं तर त्याच्यासाठीच हा घाट घातलाय असं म्हणू शकतो आपण, की पालकत्व ही शिकायची गोष्ट आहे, हे अवेअरनेस लोकांमध्ये नाहीये. या अगदी जाणिवेतूनच खरं तर हा पॉडकास्ट मी सुरू केला. सो तू आत्ता सांगितलंस ते अगदीच पटलं आणि मला असं वाटतं सगळे पालकही ऐकणारे ते रिलेट करत असतील. नक्कीच आणि हा काही आरोप नाहीये, की तुम्ही असं वागता किंवा येस. तुम्ही असं करता कुठल्या पालकांवर. पण मला असं वाटतं, की मुलांना काहीच कळत नसतं. आपणच त्यांच्यामध्ये काही स्वप्नांची बीजं पेरत असतो. तर अशा वेळेला फक्त एकदा ती बीजं आपल्यातही आहेत ना, हे बघणं ही आपली म्हणजे हे आपलं कर्तव्य आहे. येस. आता यानंतर मी मगाशी अगदी सुरुवातीला जसं म्हटलं तसं, की ही संकल्पना लोकांच्या ऐकिवात जास्ती येतीये किंवा त्याच्याविषयी उत्सुकता किंवा माहिती घेण्याकडे थोडासा कल वाढतो असं दिसतंय. पण तू 15 ते 20 वर्षापूर्वी जेव्हा खूपच कमी लोकांना याविषयी माहिती होती, अशा काळामध्ये तू तुझ्या मुलीच्या बाबतीत ते करण्याचा निर्णय घेतला होतास. तर त्याच्यामागची पार्श्वभूमी काय होती? आणि त्यालाच जोडून आई-वडिलांचं या बाबतीत एकमत असणं किंवा घरातल्याही इतर व्यक्तींनी त्या गोष्टीला पाठिंबा देणं किती महत्वाचं आहे मुलांच्या दृष्टीने. तर याबद्दल तू काय सांगशील? आता जान्हवी सेकंड इयरला आहे. तर ती म्हणजे ज्युनियर आणि सीनियर के-जीला तिला शाळेमध्ये पाठवण्यात येत होतं, कारण मला 2-2.5 तास मोकळीक मिळायची स्पष्ट हं. सांगायचं तर. म्हणजे ती शाळा अशी नसतेच. जसं मी मगाशी म्हणाले, की मागच्या एक 50-60 वर्षांमध्ये असं झालंय, की मूल जन्माला घातलंय म्हणजे आता मी काहीतरी वेगळं त्याच्यासाठी ग्रेट हं. करणार, ही भावना आहे. ती ऑफ माझ्यामध्ये सुद्धा त्यावेळेला होती. आणि सहसा पालक म्हणजे काय म्हणतात, की मला जे नाही मिळालं ते माझ्या मुलांना राइट. मिळायला हवं. आणि एक्झॅक्टली उलटा माझा विचार होता, की किमान मला जे मिळालेलं आहे, ते सगळं चांगलं तिच्यापर्यंत पोहोचणं ही माझी जबाबदारी आहे पोहोचवणं. म्हणजे जे मला माझ्या आई दिलं, त्यांना त्यांच्या आई दिलं हं, असं. हं. आणि नेमकं ह्याच पॉइंटवरती आमच्यामध्ये वेळा जुळेनाशा अच्छा. झाल्या. म्हणजे मी स्वतः फ्रीलान्सर म्हणून काम करत होते आणि मला खूप वेळ तिला द्यायचा असायचा. म्हणजे एकंदरीतच सगळं बघितल्यानंतर असं लक्षात यायला लागलं, की आणि हं. टीव्हीचा एक प्रचंड नाद कार्टून्स म्हणजे एक काळ असा होता, की मला वाटायचं, की हिच्याबरोबर ते कार्टून्सही घरातच राहतायत का काय? म्हणजे इकडून नोबिता, तिकडून तो शिनचॅन असं. आणि मग मी ठरवलं, की नाही ह्या सगळ्यातनं जर बाहेर यायचं असेल, तर आपल्याला शाळा परवडणारी नाही. कारण इयत्ता पहिलीची शाळा ही जवळ-जवळ 7.5-8 तासांची होती. आणि मग मला असं दिसायला लागलं, की ओके त्या सगळ्यामध्ये मला तिला जे द्यायचंय, हं. त्याला कुठे जागाच राहत नाहीये. ओके. मग याच्यावरती उपाय काय? तर मी स्वतः अगदी छान खेडेगावातल्या इव्हन ऋतुराज सुद्धा एका खेडेगावातल्या शाळेत शिकलेला आहे. आपलं जे प्राथमिक हो, हो. शिक्षण म्हणतो ते. आणि मग कुठेतरी कंपॅरिझन सुरू झाली, की आपल्याला शाळेत हे मिळायचं, मग आताच्या शाळेत ते नाहीये. मग ह्या सगळ्याची गोळाबेरीज केल्यानंतर ही जबाबदारी घेणार कोण? हं. म्हणजे ती ऑफ आपणच घ्यायची आहे. आणि मग त्या पॉइंटवर ठरलं, की शाळेतच नाही पाठवलं तर. आणि सुदैवाने त्या काळामध्ये काही भारताबाहेर जाणं झालं. मग लोकं होम स्कूलिंगबद्दल बोलायची. अर्थात भारताबाहेर असणारं होम स्कूलिंग ही कन्सेप्ट टोटली वेगळी आहे. म्हणजे आता आता जी आपल्याकडे आलेली आहे हो, एन-आय-एम-एस हो. वगैरे, असं तिकडे असायचं. पण त्यावेळेला ह्यातलं इथे काहीच नव्हतं आणि काय म्हणतात स्वतःवर विश्वास ठेवून एक उडी घ्यायचीच, असं थोडी वृत्ती असल्यामुळे म्हटलं बघू तरी काय होतंय. म्हणजे 1 वर्ष शाळेतून काढूया आणि अगदी असं वाटलं, की हे काय प्रयोग आपल्याला हवा तसा सक्सेसफुल होत नाहीये. म्हणजे आपल्या हां. बाजूनी कारण आपण सांगू तसं ते करणार होते. आणि 1 वर्षांनी म्हटलं पुन्हा घालू शाळेमध्ये. जसं आता तू विचारलंस, की सगळ्यात महत्वाचा म्हणजे पार्टनर म्हणजे नवरा असू दे किंवा बायको असू दे, ज्याने हा डिसिजन घेतलेला आहे आणि आई-वडील हं. दोघांचेही आणि इतर घरातले कारण मामा, आत्या, मावशी हे कनेक्टेड असतात सगळे आणि जेव्हा मुलं शाळेत जात नाहीत, तेव्हा तर त्यांचा त्यांच्याशी विशेष हो. कनेक्ट झालेला असतो. आणि सगळ्यात महत्वाचं मला मेन्शन करायला आवडेल, की तुमचं दोघांचंही मित्रमंडळ म्हणजे अगदी. नवऱ्याचं पण आणि बायकोचं पण, आईचं आणि वडिलांचं. हा सगळा त्यांचा एक म्हणजे एक वेगळी शाळा हं. बनलेली असते. आणि माझे वडील शिक्षक, आजोबा शिक्षक, तर त्याच्यामुळे ह्या प्रकाराला तसा घरातनं चांगलाच विरोध होता, की हा काय वेडेपणा चाललाय म्हणून. हो. पण ॲज युजुअल मी त्यांना समजावून सांगितलं, की म्हटलं असं समजा, की 1 वर्ष तब्येतीसाठी किंवा खेळायसाठी किंवा नापास झाली, सगळ्यात हां. सोपं. असं समजून आपण हे 1 वर्ष आपण देऊन बघूया आणि नाही जमलं आणि इथे काही इगो पॉइंट करणार नाही म्हटलं मी. ज्या मोमेंटला असं वाटेल, की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, त्याच्या त्या क्षणी आपण तिला पुन्हा शाळेमध्ये येस. नेऊन बसवूया. आणि मग ह्या अटीवरती फायनली आमचं होम स्कूलिंग सुरू झालं. सो घरातल्या लोकांचा सपोर्ट ही खूपच महत्वाची गोष्ट आहे. मी स्वतः बघितलेलं आहे, की अक्षरशः
एखाद्या लग्नात असू दे, एखाद्या छोट्या कार्यक्रमात असू दे, गेट टुगेदरमध्ये असू दे, माझे मित्रसुद्धा चिवला अगदी समोर घेऊन बसवायचे आणि "हां, सांग बघू इतिहासाची गोष्ट." आणि तो इतका मजेशीर अनुभव असायचा. कारण एरवी मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना असं कोणी विचारलं तर त्यांना राग हो, येतो हो. ऑब्व्हियसली. कारण ते बिचारे दिवसभर तेच करून आलेले. पण इथे तिला ते म्हणजे स्फुरण चढायचं, की आता मी गोष्ट सांगणार ह्यांना, ह्यांना ग्रेट. माहिती नाहीये. सो समवेअर फॅमिली अँड फ्रेंड्स मॅटर्स अ लॉट. अगदीच, अगदीच. सो मला असं वाटतं, की हा थॉट खरंच खूप गरजेचा आहे आणि ॲज यू सेड, राइटली सेड, की सपोर्ट मिळणं आणि दोघांचं एकमत असणं दोन्ही पालकांचं आणि प्लस आजी-आजोबा जे कोणी इमिजिएट पेरेंट्स आहेत त्यांचे. फार. आता मला यानंतर निलिमा तुला असं विचारायचं आहे, की मुळात होम स्कूलिंग करतात म्हणजे नेमकं काय करतात? असा एक बेसिक प्रश्न खूप जणांना असतो. हो. तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील? आणि जसं मगाशी आपण बोललो, की पालकांनी स्वतःची आणि मुलाच्या मनाची कशी तयारी करावी हा निर्णय घेण्यापूर्वी, त्याबद्दल पण थोडंसं सांग? राइट. होमस्कूलिंग म्हणजे काय किंवा नक्की काय करतात हा खरंच फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण अर्ध्याअधिक लोकांना असं वाटतं, की होमस्कूलिंग म्हणजे मुलांच्या कलानी त्यांना घरात बसवून शाळेतला अभ्यास हं. शिकवायचा. तर असं अजिबातच नाहीये. म्हणजे ह्यातला पहिला हाफ फार हो. महत्वाचा आहे, की मुलांच्या कलानी असं तर नाहीच आहे आणि शाळेतला अभ्यास सिलेबस घेऊन तो घरी शिकवायचा हे तर हं. नाहीच नाहीये. माझ्याकडे जेव्हा कोणी असं विचारायला येतं एकदम, की "नाही, नाही आम्हाला पण होमस्कूलिंग करायचं तर आम्ही काय करू?" तर मग मी त्यांना पहिला प्रश्न असा विचारते, की "ठीक आहे, तुम्ही तुमच्या मुलाच्या म्हणजे पाल्याच्या शाळेवरती किती खर्च करता?" मग उदाहरणार्थ वर्षाला किंवा महिन्याला किंवा जे काही असेल ते ₹1,00,000 हं. असं आपण धरूया. मग ते ₹1,00,000 मिळवायला तुम्हाला साधारण किती कष्ट पडतात? हां. म्हणजे ऑब्व्हियसली ना, म्हणजे आता आपण 10 तास, 12 तास रोजचं काहीतरी काम करतो. महिन्याचा पगार 1,00,000 असेल किंवा काय जर 2 महिन्यांचा हं, असेल, हं. व्हॉटएव्हर म्हणजे तेवढे कष्ट अगदी. काउंट करा. ओके. सो एका बाजूला तुमचे कष्ट, एका बाजूला तुमचे ₹1,00,000. आता लक्षात घ्या, की हे तुम्हाला होमस्कूलिंग करताना हे तुमचे ₹1,00,000 हे जाणार हां. नाहीयेत. बरोबर आहे? पण कष्ट तुम्हाला दुप्पट करावे लागणार आहेत. येस. आणि पहिल्याच पॉइंटवरती पालक नको रे बाबा म्हणून निघून जा. सो यातली गंमत सोडली, तर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की ज्या मुलांना आपण अखंड ओरडत असतो, की तुम्हाला कष्ट नकोयत, तुम्हाला करायचंच नाहीये, तुम्हाला स्वतःला तर मी पुन्हा एकदा सांगेन, की पालकांनी एकदा स्वतःकडे बघावं, की खरंच हा जो मी आता फॉर्म्युला म्हणाले, ही तयारी आहे का? हं. कारण आपण आपल्या मुलाला जेव्हा शिकवतो, तेव्हा तुम्हाला स्वतःला ते चांगल्या पद्धतीने येणं, हे अतिशय आवश्यक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने येणं म्हणजे काय हिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इंग्लिश अजिबात नाही. हं. कसं असतं माहितीये, मुलं जेवढं सांगून शिकत नाहीत, तेवढं बघून शिकतात. सो आमच्याकडे घरामध्ये साधारणपणे सगळीच जण तासभर प्रत्येकजण स्वतःचं काहीतरी वाचत हं. बसलेला असायचा किंवा आमच्याकडे घरामध्ये समजा आम्ही रविवारी सगळे एकत्र भेटलो, तर "मग तू काय शिकलास? काय नवीन करतोयस?" हां. मग त्याने सांगावं, की "अरे, मी हा नवीन कोर्स करतोय." म्हणजे हे आत्ता नाही, वयाच्या 32व्या वर्षी सुद्धा आणि आता सुद्धा. म्हणजे मला सांगायचं, की जर पालकांच्यामध्येच तो गुण असेल, की मी अमुक एक गोष्ट येस. बघितली, वाचली, समजून घेतली, कुठलीही असू दे, त्याला विषयांचं बंधन नाहीये. म्हणजे भाषेचंही नाही, गणिताचंही नाही आणि कशाचंच नाही. आपलं अगदी साधं बघायचं झालं, तर आपला सगळ्यांचा आवडता विषय आपण राजकारण जरी हं. धरला, तरी आत्ताचं राजकारण काय घडतंय? मग पूर्वी काय होतं? मग ही लोकशाही काय किंवा हे नागरिकशास्त्र कसं मला सांगायचं इतकंच, की विषय कोणताही असू देत, फक्त तो योग्य पद्धतीने जर पालक स्वतःच अप्लाय करत असतील, तर मुलं ते हं, आपोआप हं. शिकतात. आणि म्हणून मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल, की होमस्कूलिंग करणाऱ्या पालकांनी जर त्यांना असा कंटाळा असेल म्हणजे लाइक की "अरे नहीं यार, अब मैंने बहुत सीख लिया, अब मुझे कुछ नहीं करना है. मी भरपूर कमवतोय मी, आय एम हॅपी." तर त्यांनी होमस्कूलिंगचा विचारच हं. करू नये. ज्यांच्यामध्ये तो एन्थुसियाझम आहे, की नाही मी पण काहीतरी नवीन याच्या बरोबरीने शिकेन. खरं सांगू का, खरं हे खूप अवघड नाहीये. कारण आता एक होमस्कूलर 10वी पास आउट झालेल्या मुली म्हणजे होमस्कूलरची आई म्हणून मी हे सांगेन, याच्या उलट माझ्या म्हणजे नंदांनी असेल, बहिणींनी असेल, त्यांच्या 2-2 मुलांच्या 10वी देताना दोन्ही वेळेला पहाटे 5-5 ला उठून मुलांसाठी म्हणजे डबा करून देणं, हां, त्याच्याजवळ हां. बसणं, त्याचा अभ्यास घेणं केलेलं आहे. म्हणजे तुमची कष्टांची तयारी आहे. फक्त मग हे ठरवा, की कोणत्या कष्टांची तयारी आहे. कारण होमस्कूलिंगमध्ये पूर्ण इन्व्हॉल्वमेंट स्वतःची त्यांना द्यावीच लागते. अदरवाईज ते मूल थोडंसं रस्ता इकडे-तिकडे होऊ हं. शकतं आणि मला वाटतं ती अजिबात न परवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे ज्या दिवशी आपण ठरवू, की आमच्या मुलांचं होमस्कूलिंग आम्हाला करायचं आहे, त्या दिवशी काही गोष्टींवर आपल्यावर बंधनं येणार आहेत आणि ॲज आय सी आजकाल बंधन असेल तर ती गोष्ट नसेल तरच बरं असंच हे वाटतं. पण मला वाटतं एक सिंपल गोष्ट आहे. आपल्याला काहीतरी म्हणजे मिळवायचं असेल,
तर कशाचा ना कशाचा कॉम्प्रोमाईज हा करायलाच पाहिजे. आणि हे आपण आपल्या वागण्यातनं दाखवून दिलं, की मुलं आपोआप शिकतात. येस. मला पण हा मुद्दा तुझा खूप आवडला, की आपल्यालाही काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करायची तयारी असेल आणि आपल्यालाही नवीन शिकायची, त्यांच्या सोबतीने काही गोष्टी नव्याने करायची तयारी असेल, तो एन्थुसियाझम आपल्यात खरंच असेल, तरच खरं तर ह्या वाटेला जावं आणि ती जबाबदारी घेण्याची तयारीही असली पाहिजे. तर मला असं वाटतं, की हा खूप महत्त्वाचा इनपुट तू आत्ता दिलास तुझ्या उत्तरामध्ये. आता मला तुला यानंतर एक असा प्रश्न माझ्या डोक्यात आलाय, की जान्हवीला तर आपण विचारणारच आहोत, पण मला तुझ्याकडूनही ऐकायला आवडेल, की जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतलात आणि तिला जेव्हा सांगितलात जान्हवीला, की आपण आता घरूनच शिकणार आहोत आणि ती पहिलीत होती मला वाटतं त्यावेळेला. तर हो. मानसिक पातळीवर सगळी इतर आपल्या वयाची मुलं शाळेत जातायत आणि आपण नाही जाणार आहोत, हे एक्सेप्ट करणं तसं थोडंसं अवघड असतं एका मुलासाठी असं मला वाटतं. तर तिने ते कसं घेतलं आणि तुम्ही ते कसं डील केलत ती सिच्युएशन, तर त्याबद्दल थोडंसं सांगशील का? येस, नक्कीच. शाळेतून काढायचं आणि घरीच शिकायचं हे तिच्यापर्यंत पहिल्यांदा कसं पोहोचलं ही एक गंमतच आहे. मुळामध्ये सकाळची झोप मुलांची पूर्ण होत नाही आजकाल कोणाचीच. कारण घरात हल्ली कोणीच पहिल्यासारखं 8:30-9 वाजता, 10 वाजता झोपत नाही. येस. झोपायला मिनिमम 12 वाजतात आणि मग सकाळी 6:00ला तर उठावंच लागतं. आणि एकदा असंच सकाळी दूध पिऊन ती जेव्हा शाळेला जाणार होती, तेव्हा मी तिला म्हटलं, की "तुला माहिती का, मला शाळेमध्ये की नाही खूप कंटाळा यायचा." आणि मला हं. असं वाटायचं होतं, की कुठेतरी पळून जावं, शाळेत नाही जायचंय आपल्याला. असं हां, हां. म्हटल्यानंतर ती म्हणाली, "मला सुद्धा शाळेत जायचा खूप कंटाळा येतो आई." तर मी म्हटलं, "मग तुला शाळेतच नाही पाठवलं तर?" तर तिने माझ्याकडे असं जरा विचित्र बघितलं. कारण घरामध्ये जरा टोमणे मारणे आणि उपहासात्मक बोलण्याची एक गंमत असल्यामुळे तिला असं वाटलं, ओके. की ही आपल्याला चिडवतीये. त्यानंतर मग एक आठवडाभर मी पूर्ण विचार केला आणि म्हटलं, "खरंच हिला हं. शाळेतून काढून घरी शिकवलं तर काय होईल बघूया." आणि आठवडाभराने मग मी तिला एकदा संध्याकाळी बसवून सांगितलं, की शाळेत जरी आपण नाही गेलो ओके. तरी शाळेतलाच अभ्यास आपल्याला आता घरी करावा लागणार आहे आणि तो मी घेईन, बाबा घेईल किंवा हं. विल सी आपण टीचर काय कसं करायचं ते काही अजून मी ठरवलं नाही. तर ती इतकी खुश झाली कारण खुश अशासाठी, की एकतर खूप वेळ झोपायला मिळणार आणि दुसरं म्हणजे जसं तू विचारलंस, की तिला असं नाही का वाटलं, की बाकीची मुलं शाळेत जातायत. तर खरं सांगायचं तर नाही वाटलं. याचं कारण ओके. आम्ही त्यावेळेला पुण्यात राहत होतो. आणि एवढी 350-400 लोकांच्या सोसायटीमध्ये अर्धी मुलं 7 ते 12 ची आणि अर्धी 12 ते 6 ची असायची. यू वोंट बिलीव्ह म्हणजे अख्खी सोसायटी ओके. तिला खेळायला मिळाली त्यामुळे. बरं दुसरी गोष्ट आणखीन एक यालाच धरून सांगायची तर त्यावेळेला काही हं. माझ्याकडे असा मोठा प्लॅन वगैरे तयार नव्हता. त्यामुळे मी जे ओके. शाळेत होतं तीच पुस्तकं हळू शिकवायला सुरू केली. गंमत अशी असते शालेय पुस्तकं जर आपण नीट बघितली, अर्थात तो अभ्यासक्रम आहे, पण लिटरली आपली मुलं महिना ते ओके. दीड महिन्यामध्ये अख्खं पुस्तक संपवतात. म्हणजे आमचं तसं झालं होतं. आणि मग मात्र आमच्या लक्षात यायला लागलं, की आपण जे होम स्कूलिंग म्हणतोय हां. त्याच्यासाठी आपल्याला खूप खाद्य हिला द्यावं लागणार आहे. एक मात्र होतं, की खूप छान गोष्ट हं. अशी झाली, की ती पण त्यात खुश होती. कारण मग आम्ही काय करायचो, आमची कामं असायची किंवा क्वचित माझ्या काही हां. ट्रिप्स असायच्या, तर तिला मी सगळीकडे बरेचदा घेऊन जायचे. आणि शी वॉज एन्जॉयिंग लाइक एनिथिंग, की अच्छा म्हणजे मला म्हणजे जे शाळेत शिकायचं ते त्या ठिकाणी जाऊन शिकवलंय तिला. इतिहास असेल, भूगोल असेल किंवा रस्त्यामध्ये आपण जाता-येता गणितं असतील, एखादं आपण बिल भरतो चहाचं, वडापाव खाल्ल्याचं. अशा पद्धतीने ती लिटरली पुढची 3-4 वर्ष शिकलेली आहे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. मस्त. जान्हवी आज सेल्फलेस पेरेंटिंग या माझ्या मराठी पॉडकास्टमध्ये येणारी तू पहिली किड आहेस. म्हणजे मुलं आत्तापर्यंत या पॉडकास्टवरती इंटरव्ह्यूसाठी आलेली नाहीयेत. सो यू विल बी द फर्स्ट पर्सन. सो माझ्या या पॉडकास्टमध्ये तुझं खूप स्वागत. थँक यू सो मच. खरं तर पेरेंट्स डे आता येतोय आणि त्यानिमित्ताने आपण हा एपिसोड करतोय आणि होम स्कूलिंग हा आपला विषय आहे या पॉडकास्टचा. तर त्यासाठी आज तुला इथे इन्व्हाईट केलेलं आहे आणि मला तुला एक असा प्रश्न विचारायचा आहे, की होम स्कूलिंग करायचं आहे, हे जेव्हा आई-बाबांनी तुला सांगितलं, तर तेव्हा ॲज अ किड या पूर्ण प्रवासात म्हणजे तू अगदी 1ली पासून ते 10वी पर्यंत होम स्कूलिंग केलेलं आहेस. सो बराच मोठा काळ तू होम स्कूलर म्हणून वावरली आहेस. तर तो तुझा प्रवास कसा होता ते जर सांगितलंस तर आपल्याला ऐकणारे जे कोणी पालक आणि मुलं असतील, तर त्यांना खूप मदत होईल. फर्स्टली थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग अ किड ऑन दिस पॉडकास्ट. खरं तर येस. जेव्हा मला आईने सांगितलं, की आपण आता होमस्कूलिंग करूया का? तेव्हा मला एवढा काही त्याचा ग्रास्प आला नव्हता, की आपण असं काहीतरी वेगळं करतोय किंवा काय.
पण मला एवढं नक्की जाणवलं होतं, की चला म्हणजे आता लवकर उठावं नाही लागणार शाळेसाठी आणि मी खूप खुश होते. कारण मला घरी राहायला किंवा आई-बाबांबरोबर राहायला, माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर राहायला फार आवडायचं. सो जर शाळा नसेल तर मला ते खूप जास्त करता येणार होतं. वर पुन्हा शाळा नाही म्हणजे मला माझ्या हॉबीजनाही खूप वेळ देता येणार होता. सो मी खूपच खुश होते. टू बी ऑनेस्ट माझा 1ली ते 10वी चा प्रवास जर मी समराईज केला तर मी माझं जे होमस्कूलिंगचं पुस्तक आहे त्याचे स्पॉयलर्स दिल्यासारखं होईल. सो मी एवढे स्पॉयलर्स देणार नाही. पण एक गोष्ट मात्र मी नक्की सांगेन, की होमस्कूलिंग हे नेहमी जेव्हा पोर्ट्रे होतं तेव्हा ते असं होतं, की आई आणि बाबांनी काहीतरी प्लॅन केला, जो त्यांनी माझ्याबरोबर शेअर केला आणि जो मी एक्झिक्यूट केला. तर ते हं, एवढं सोपं डेफिनिटली नव्हतं. कारण जशी-जशी मी मोठी होत गेले, तसे-तसे माझे इंटरेस्ट डेव्हलप होत गेले. माझी स्वतःची मतं डेव्हलप होत गेली आणि कधी-कधी आमच्यात मतभेद पण व्हायचे. कधी-कधी असेही पॉइंट्स यायचे, की आम्हा तिघांनाही थोडं फ्रस्ट्रेशन यायचं किंवा वाटायचं, की हा ब्लॉक आता आम्ही सॉल्व्ह कसा करू? पण हं. अल्टिमेटली माझ्या आई-बाबांबरोबर असलेलं बॉन्डिंग, आमच्यातलं टीम स्पिरिट आणि एक ठरलं होतं, की काहीही झालं तरी तिघांनी बसून सगळं कम्युनिकेट करायचंय. असं अजिबात काही करायचं नाहीये, की मनात ठेवलं किंवा आई-बाबा म्हणतायत म्हणून एखादी गोष्ट केली. सो आय थिंक हं. आमच्या तिघांमधलं असलेलं बॉन्डिंग आणि कम्युनिकेशन इज द रिझन व्हाय माझं होमस्कूलिंग सक्सेसफुल होऊ शकलं. आणि ॲज अ होमस्कूलर जर मला काही सांगायचं असेल, पर्सनली मला असं काही वाटत नाही, की मी ॲडवाइसेस द्यायच्या अथॉरिटीमध्ये आहे. मी खूप लिमिटेड एक्सपिरियन्सेस घेतलेत. पण तरीसुद्धा द्यायचं असेल तर आय थिंक आई-बाबांबरोबर असलेला बॉन्ड हा माझ्यासाठी सगळ्यात सगळ्यात स्पेशल बॉन्ड आहे. कारण तिथे मला हं. कशाची भीती नाहीये, की मी हे बोलले तर ते काय म्हणतील? किंवा मी अशी रिएक्ट झाले तर ते मला काय जज करतील? किंवा मी जर ठरवलं, की मला एखादी गोष्ट नाही करायची आहे, तर माझे आई-बाबा मला एकटं पाडतील का? कारण अल्टिमेटली तुमचं घर, तुमचे आई-बाबा तुमच्या जवळ असणं इज समथिंग व्हिच इज व्हेरी प्रेशियस आणि ते बॉन्डिंग जर डेव्हलप करता आलं आपल्या आई-बाबांबरोबर किंवा आई-बाबांनी त्यांच्या मुलांबरोबर, देन दॅट्स समथिंग आय टोटली रिकमेंड. मस्त, मस्त. पण म्हणजे एक मूल म्हणून त्या प्रवासातनं जात असताना असं कधी वाटलं का, की नाही मला ॲक्चुअली शाळेत जाता आलं असतं तर मी कदाचित वेगळी काहीतरी झाले असते आणि आत्ता मी जी आहे ती नसते कदाचित. तर असा कधी थॉट मनात येऊन गेला का? टू बी ऑनेस्ट हा थॉट मनात येतो, पण फार अपोझिट पर्स्पेक्टिव्हने येतो. म्हणजे आता मी जे आहे ते मी हं, कदाचित शाळेत गेले असते तर नसते. कारण होमस्कूलिंगने मला स्वतःबरोबर कसं जगायचं हे शिकवलं. रादर दॅन हं. हे विषय कसे शिक, हे कसं कर. माझ्या होमस्कूलिंगमुळे मला माझ्याबरोबर रोज कसं राहायचं आणि रोज आनंदी कसं राहायचं हे सगळ्यात आधी शिकवलं. जे कदाचित मी शाळेत गेले असते तर तेवढं मला आलं नसतं. अँड मोर इम्पोर्टंटली मला हे नेहमी असं वाटतं, की जेव्हा तुम्ही स्वतःकडे पाहता, तेव्हा तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस ह्याचा एक क्युम्युलेटिव्ह रिझल्ट तुम्ही पाहत असता. मला हा विचार करायला तितकंसं पटत नाही, की मी अशी असायला हवी, की तशी असायला हवी. कारण होमस्कूलिंगने मला माझ्या पलीकडे बघायला खूप शिकवलं. मस्त, मस्त. फारच छान. ॲक्चुअली द वे यू आर स्पीकिंग कॉन्फिडेंटली त्यातच तुझ्या त्या होम स्कूलिंगचं यशही कुठेतरी रिफ्लेक्ट होतंय. कारण तुझं सुरुवातीला जे वाक्य वापरलंस दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट, की तुला स्वतःबरोबर जगायला शिकवलं होम स्कूलिंगने आणि मला वाटतं ते खूप जास्ती महत्वाचं आहे. सो मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतंय. थँक आता यू. तू वेळ काढलास आणि इथे आलीस आणि खूप छान समराईज केलंस तुझा जे काही प्रवास होता तो आणि मला असं वाटतं डेफिनेटली हा आपल्याला ऐकणाऱ्या लोकांना गाईडिंग ठरेल. सो विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेव्हर्स आणि थँक्स अ लॉट वन्स अगेन तू इथे आलीस त्याबद्दल. थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी. हँडिंग ओव्हर टू यू. थँक यू. थँक्स अ लॉट. आता यानंतर तो जो शाळा हा फॅक्टर आहे, हा मुलांच्या जडणघडणीत खूप असा महत्त्वाचा मानला जातो किंवा विविध प्रकारे तो महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण आपण स्वतः त्याच व्यवस्थेत शिकलेलो आहोत. तर अशा वेळेला हो. कुणीही पालक असेल, तर शालाबाह्य शिक्षण पद्धतीत रुजवायचं असेल, तर एक पालक म्हणून तुला काय-काय अडचणी आल्या आणि त्या तू कशा हाताळल्यास? म्हणजे साधारण ह्या पद्धतीचे प्रोज आणि कॉन्स सांगितलेस, तर मग आपल्या पालकांना, ऐकणाऱ्यांना थोडासा एक गाईडन्स मिळेल. येस. सगळ्यात आधी एक मानसशास्त्रज्ञ आहे, मला त्याचं नाव आत्ता एक्झॅक्टली आठवत नाहीये. तर त्याचं मी हं. मध्यंतरी एक हे वाचत होते. तर त्याच्यात त्याने असं म्हटलेलं आहे, येत्या काही वर्षांमध्ये हां. मुलं जर 6व्या महिन्यात शाळेत जायला लागली, वयाच्या 6व्या महिन्यापासून,
तर चालायला आपोआप येतं मुलांना, हे आपण काहीच वर्षात विसरून जाऊ. खरंय. म्हणजे चालायला शिकावंच लागेल शाळेत जाऊन, अशी एक कन्सेप्ट रूढ होईल का काय? मला वाटतं तुझ्या लक्षात आलंय की मला नक्की काय म्हणायचंय ते. तर शाळा नक्कीच गरज आहे. मी स्वतः असेल किंवा ऋतुराज असेल, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जे काही खूप छान वक्तृत्व हं. असेल किंवा काही छोट्या-मोठ्या गोष्टी, तर आम्ही ह्याचं श्रेय नक्की शाळेला देतो. पण म्हणून शाळा नसतीच तर हं. असं इतकं काही विचार करायची मला वाटतं गरज नाहीये. याचं कारण असं आहे की आता कसं झालेलं आहे, आपण शाळेमध्ये मुलांना का हं. घालतो आणि आपल्याला काय रिझल्ट्स एक्स्पेक्टेड आहेत, याचा विचारच होत नाही. अगदी. म्हणजे साधारणपणे लोक शाळेत घालतात कारण मुलगा 10वी झालाच पाहिजे आणि मग 10वी झाला की तो काहीतरी डॉक्टर, इंजिनियर झाला पाहिजे. सो धिस इज द थिंग येस. आणि मला वाटतं ह्याच थॉटवर आपण खूप मागे पडतो. आता प्रोज एंड कॉन्स म्हणशील तर लोकांचा सगळ्यात पहिला प्रश्न असतो, की पण मग ती सोशल आहे का? म्हणजे ती सोशली कसं बोलते, वागते किंवा ते तुम्ही कसं केलत ते? माझ्या ओळखीतली कितीतरी अशी मुलं आहेत, की जी शाळेत जाऊन सुद्धा हं. इतरांशी नाहीच म्हणजे बोलतच नाहीत. म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांना दार उघडलं, तर ती निघून हो. आत निघून जातात. मग ती शाळेत जातातच की नाही? मला वाटतं हे सुद्धा ऑब्झर्वेशनमधून मुलं येस. शिकतात, की तुम्ही घरात आलेल्या लोकांशी कसे वागता? तुम्ही बाहेर अनोळखी लोकांशी कसे बोलता? तुम्ही भाजीवालीशी कसे डील करता? किंवा इस्त्रीवाला घरी येतो तेव्हा तुम्ही त्याच्याशी कसं बोलता? शाळा हा फॅक्टर अलीकडच्या काळामध्ये तरी फक्त आणि फक्त हं. अभ्यास ज्याला म्हणतो आपण तेवढं शिकण्यासाठी राहिलेला आहे. कसं होतं अर्थातच मी असं नाही म्हणणार, की होमस्कूलिंग करणं म्हणजेच काहीतरी हं. जगातलं भारी आहे, अजिबात नाही. कारण होमस्कूलिंगमध्ये रिस्क सुद्धा तेवढीच आहे. एक्झॅक्ट. उद्या आपल्याकडून जर चूक झाली, तर ती चूक त्या बिचाऱ्या मुलाच्या म्हणजे भविष्याचा प्रॉब्लेम होणार आहे त्याच्या भविष्यामध्ये. सो तेही खूप ईझी आहे असं नाहीये. पण कंपॅरेटिव्हली एका साच्यातनं आपलं मूल काढायचं का काहीतरी वेगळा प्रयोग करण्यासाठी आपण एक स्वतःची इच्छाशक्ती आणि त्याच्यासाठी तितकंच डिव्होशन हं. या दोन्ही गोष्टी आपण ठेवायच्या. हे आपल्यावर आहे. म्हणजे जसं जान्हवी सुद्धा म्हणाली, की आमच्यामध्ये सुद्धा मतभेद व्हायचेच. असं नव्हतं. रादर प्रत्येक एप्रिल महिन्यामध्ये आम्ही तिघं बसायचो आणि ठरवायचो, हं. काय आपल्याला जमतंय का होमस्कूलिंग? अगदी 9वी ला येईपर्यंत बरं का, की आपण शाळेत ॲडमिशन घ्यायची. कारण याच्यामध्ये कोणाचाही इगो पॉइंट किंवा "अरे बघा, आम्ही काहीतरी वेगळं लई भारी केलं" अजिबात नाही. ह्याच्यामधून आपल्याला एक्स्पेक्टेड रिझल्ट होता, की एक उत्तम प्रॉडक्ट बनलं पाहिजे. ते जे मूल आहे, त्या मुलाला समाजामध्ये राहताना एक 4 गोष्टींचा आस्वाद घेता आला पाहिजे. करियर, अगदीच. अभ्यास आणि पैसे मिळवणं हे येस. कोणालाच चुकलेलं नाहीये. पण अदर दॅन दॅट एखादा चांगला पिक्चर, एखादं चांगलं गाणं, एखादं क्लासिकल म्युझिक काही म्हणजे जी ज्याची आवड आहे ती त्याला त्याचा अगदी. आस्वाद घेता येतोय का? हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यामागे होता. त्याच्यामुळे प्रोज एंड कॉन्स म्हणायचे झाले तर आपण आधी सुरुवातीला हे लिस्टमध्ये काढलं पाहिजे पालकांनी, की आम्हाला आमच्या मुलाकडून अपेक्षा काय आहे? हं. आमच्या पाल्यावर आम्ही एक्स एफर्ट्स घेणार आहोत, तर हं. त्या एफर्ट्समधून आम्हाला हे प्रॉडक्ट एक्स्पेक्टेड आहे. आणि चक्क दरवर्षी आम्ही टॅली करायचो. म्हणजे यातलं कितपत सक्सेसफुल होतंय आणि नुसतं सक्सेसफुल होऊन उपयोगी नाहीये. त्यात तिचाही आनंद महत्वाचा होता. किंवा आम्हाला सुद्धा असा फील नको होता, की "अरे क्या यार, चला निपटून टाकू कसं तरी हे." नाही. हं. मग कुठे चुकतंय? एक अतिशय महत्वाचं वाक्य आहे, की होमस्कूलिंग हा साचा नाही. हे मी वारंवार सांगते. म्हणजे मी पहिला होमस्कूलिंगवरचा लिहिलेला लेख, तिथपासून ते आत्ताचं पुस्तकापर्यंत प्रत्येकात माझं हे महत्वाचं वाक्य आहे हं. आणि दुर्दैवाने त्या वाक्याकडे तेवढं लक्ष नाहीये दिलं जात. साच्यातलंच काहीतरी बनवायचं असेल तर बेटर शाळा जॉइन येस. करावी आणि मग तिथेच चांगला साचा बनतो आणि म्हणजे अगदीच. जर एका साच्यातनंच बनवायचं तर मग ते चांगलं तरी बनवूया ना. पण जर आपल्याला काहीतरी वेगळं आणि ज्याला आपण नॅचरली ग्रो होईल असं म्हणतो, असं करायचं असेल तर प्रत्येकाला एक डिव्होशन दिलंच पाहिजे आणि हं. हं. प्रोज एंड कॉन्स बद्दल मी आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगेन. ते तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, की हे असं होईल का? आणि असं झालं तर मी असं करेन. काही गोष्टी या ऑन द स्पॉट आलेल्या प्रॉब्लेम्स, अरे बापरे! आता मला हे सॉल्व्ह करायचंय, मी हं. ते करणार. हा ॲटिट्यूड ठेवूनच केलं पाहिजे. अगदीच, अगदीच, अगदीच. पण म्हणजे तुला असा एखादा काही अनुभव सांगता येईल का त्याच्या संदर्भातला, की या वेळेला तुला असं असं चॅलेंजिंग वाटलं, की अरे, आता मी ही सिच्युएशन म्हणजे जस्ट फॉर द सेक ऑफ इन्स्टन्स असं एखादा सांगू शकशील का? हो. तिचं वक्तृत्व उत्तम झालेलं होतं. ती वाचायची उत्तम आणि कसं होतं तिच्या परीक्षा हं. फार कमी घेतल्या जायच्या आमच्याकडून. कारण माझा परीक्षेचा फंडा हा होता, की
म्हणजे 35-38-40% पास नाही. एक्स पेपरमध्ये 100 पैकी 80 ओके. मिळाले, की तू पास. मग तू पुढच्या वर्गात म्हणण्यापेक्षा पुढच्या अभ्यासासाठी तू एलिजिबल झालीस असं. आणि हे सगळं करत असताना लेखी परीक्षा हं. फार नव्हत्याच सुरुवातीला. कारण आम्ही तिला फील्डवर घेऊन जाऊन सगळं शिकवायचो. आणि अचानक एक दिवशी काहीतरी माझी आई तिला शिकवत असताना लक्षात आलं, की हिला लिहिताच येत नाहीये त्या स्पीडनी, ज्या स्पीडनी इतर मुलं लिहितात 10-12 वर्षाची जी काही लिहायला पाहिजेत ती. ओके. आणि मग आमची लिटरली म्हणजे तंतरलेली आम्ही मग त्याच्यावर विशेष प्रयत्न करून आणि ह्याचं सगळं श्रेय तिच्या बाबाला आहे. तो मोमेंट असा होता, की तोपर्यंत तिला ही जाणीव झालेली होती, की हां. येस शी इज समथिंग. आणि असं काहीतरी समथिंग वगैरे वाटल्यानंतर पुन्हा ते डाउन त्याला खेचून ते सगळं हां. करणं हे चॅलेंजिंग होतं आणि लिटरली आमची फॅफॅ उडालेली त्याच्यामध्ये. अच्छा. मला असं वाटतं, की पण हे चॅलेंजेस सुद्धा स्वीकारण्याचं जर धैर्य असेल आणि ती मनाची तयारी असेल, तर आपण तेही कोप अप करू करू शकतो असं मला वाटतं. आणि शाळेच्या विषयी म्हणजे फक्त एवढी फी भरायची आहे, त्याची माझी फायनान्शियल तयारी आहे का? आणि ती जबाबदारी शाळेवरती टाकली, की माझं काम संपलं. असाही कुठेतरी एक अप्रोच पालकांमध्ये मला राइट. स्वतःलाही मी ज्या काही पालकांना भेटले त्याच्यातनं असं जाणवलं, की त्यांना असं वाटतं, की फक्त चांगल्या शाळेमध्ये आणि आपण शाळेत ह्या ॲडमिशन का घेणार आहोत, याचा विचारच केलेला नसतो. फक्त 10 लोकं सांगतात, की बाबा ही रेप्युटेड शाळा आहे आणि ही चांगली शाळा आहे. पण मुळात त्या शाळेमध्ये नेमकं काय माझं मूल शिकणार आहे, याचा विचार कुठलाच पालक करताना दिसत नाही. सो मला असं वाटतं, की तोही विचार करण्याची खूप जास्ती गरज आहे. आता यानंतर मला तुला एक थोडासा वेगळा प्रश्न माझ्या मनात आला, की तू आता खूप मोठा काळ या पद्धतीतून शिकवलंस मुलीला. तर कन्व्हेन्शनल स्कूलर आणि होम स्कूलर म्हणून वाढलेली जी मुलं आहेत, तर त्यामध्ये तुझं काय निरीक्षण आहे, की साधारण काय फरक असतो किंवा दिसतो? याबद्दल तू काय सांगशील? ओके. आता जसं मी म्हणाले, की आता तिला 10वी होऊन 4 वर्ष झाली. आता ती सेकंड इयरला आहे. हं. 10वी पर्यंत होम स्कूलिंग वगैरे आपण केलं. पण नंतर तर तिला पारंपरिक शिक्षणाकडेच आपल्या ह्या जावं लागणार होतं ऑब्व्हियसली 11वी-12वी म्हणजे टिपिकल एज्युकेशन. तर अशा वेळेला ती आता हां. मुंबईला शिकते सेंट झेवियर्सला आहे. तर 11वीला तिच्या वर्गामध्ये जवळ-जवळ 400 मुलं होती. वॉव! 3-4 हं. तुकड्या मिळून जे काही असतात ते. आणि ॲज यू नो झेवियर्सला साधारण येस. 98% च्या खाली कुणीच नसतं. तर अशा वेळेला बरीच मुलं, आता इतकी मुलं तिथे येतायत आणि सगळीच म्हणजे चांगले मार्क्स मिळवलेली हुशार मुलं आहेत. तरीसुद्धा त्या मुलांच्यामध्ये हं. कॉन्फिडन्सचा फार प्रॉब्लेम मला वाटला. म्हणजे दुसऱ्या कुणाच्या मुलांना आपल्याला कमी किंवा वाईट असं नाहीये म्हणायचं. आपण इथे अगदी. फक्त ते पारंपरिक, अपारंपरिकला म्हणजे कंपेअर हं. करतोय म्हणून म्हणते मी. आता च्या उलट कोल्हापूरसारख्या शहरातून ती हं. मुंबईला गेली. अ, लोकांच्या दृष्टीने ती अखंड तिच्या आई-वडिलांबरोबरच असायची किंवा तिचे काय नातेवाईक मित्रमंडळ आणि ते त्याच्यात असायची आणि त्याच्यातनं एकदम अशा ठिकाणी गेल्यानंतर हॉस्टेलला राहायचं आणि शिकायचं, तर हं. ते कसं काय जमणार होतं तिला. पण कुठेतरी आम्हाला दोघांनाही खात्री होती, की ती खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकेल. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिथे गेल्यानंतर एखाद्या गोष्टीची माहिती करून घेणं, कारण आपला होमस्कूलिंगचा पायाच हा होता, की एखादी गोष्ट शिकायची कशी? हं. आपण काय शिकतोय हा नंतरचा भाग आहे. मग ती गोष्ट आपण शिकलो, त्याच्यातनं आपण काय घेतलं, ॲप्लिकेशन काय, रिझल्ट काय आणि अच्छा. आपल्याला त्याचा उपयोग काय पुढे? तर ही जी शिक्षणाची पद्धत ठेवलेली होती, हं. त्याचा इतका फायदा झाला, की आज आता 4 वर्षांमध्ये ती त्या मुलांमध्ये सुद्धा उजवी दिसावी, इथपर्यंत वॉव! तिची अचीव्हमेंट जाणवतीये. म्हणजे मला परत एकदा सांगायचंय, की कुठल्या मुलांना आपण असं कंपेअर नाही करायला पाहिजे खरं तर. सिस्टमला कंपेअर करतोय आपण डेफिनेटली. हां, सिस्टमला कंपेअर करतोय. कारण सगळीच येस. मुलं छान असतात. ती त्यांच्या लेव्हलनी त्यांच्या अचीव्हमेंट्स असतात. तर अशा केसमध्ये आज पहिल्याच वर्षी सीआरसाठी जेव्हा इलेक्शन्स झाले, म्हणजे लोकांना ते होतंच, की अरे आता जान्हवीच करणार कारण ती खूप चांगलं बोलते, हं, ती खूप हं. हुशार आहे, तिचं खूप इम्प्रेशन पडतं, असं तसं. पण तिने पहिल्या वर्षी लगेचच सांगितलं, की नाही मला ह्या सिस्टमचा अंदाज नाहीये. तर मी तुम्हाला कोणाला ओके. तरी असिस्ट करेन, तुम्ही कुणीतरी व्हा. तर हे जे गेस्चर आहे ना, हे तिने होमस्कूलिंगमधून मिळवलेलं आहे असं मला वाटतं. मस्त. म्हणजे आपण जेव्हा बाहेर जातो, समाजामध्ये वावरतो, आपल्याला एखादी गोष्ट माहिती नाहीये, तर त्याचा कमीपणा वाटायची काही आवश्यकता नाहीये. मला ही गोष्ट नाहीये माहिती, तर नाहीये माहिती.
आणि मला वाटतं शाळेत जाणाऱ्या मुलांचं आणखीन एक काय होतं थोडंसं म्हणजे ऐकणारे पालक खरं तर मला थोडंसं माझ्यावर चिडतीलच, पण प्लीज माझा त्याच्यामागचा हेतू समजून घ्या. कारण आपण सुद्धा काय करतो, तुला शाळेत घातलंय, तुला क्लास लावलाय. मला माझं माझं काम आहे, माझं एक्झॅक्टली. Facebook आहे, Twitter आहे, अमुक आहे, मला माझा वेळ हवाय वगैरे. हे अगदी मान्य असलं तरी सुरुवातीचे काही म्हणजे मिनिमम 7वी पर्यंत तरी त्या मुलांना आपण एक वेळ देणं हे हं. फार महत्वाचं आहे आणि तो आपण नाही दिला, की त्याचे रिपरकशन्स ऑड असे बाहेर येतात. म्हणजे मग मुलांना असं वाटतं, की ठीक आहे मी पण मग पाट्या टाकतो, शाळेत गेलो, कॉलेजमध्ये गेलो, झालं सो प्लीज याच्याकडे सगळ्यांनीच आपण थोडंसं लक्ष द्यायला हवं असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं, की अदर वे राउंड विचार केला तर हे निगेटिव्हली घेण्याची खरंच गरज नाही. कारण आपण ही सिस्टम कंपेअर करतोय. आपण कुठल्याही मुलांना कंपेअर करत नाही आहोत. तर त्या सिस्टममधले फायदे आणि तोटे अगदी. हेच डेफिनेटली आपण आत्ता डिस्कस करतोय आणि त्यातून जे काही आउटपुट आणि तुझ्या अनुभवातनं तू जे काही ऑब्झर्व्ह केलंस त्याबद्दल आपण बोललो. सो हे ऑब्झर्वेशन बदलूही शकतं. पर्स्पेक्टिव्ह वेगळे असतात लोकांचे. सो मला असं वाटतं हे निगेटिव्हली कोणीच घेण्याची गरज नाहीये. फक्त जी रिॲलिटी आहे ती काय आहे किंवा तू एक एवढ्या वर्षांचा तुझ्या अनुभवातनं तुला काय ऑब्झर्वेशन तुझं आहे हे जाणून घेण्यासाठी खरं तर हा प्रश्न मी विचारलाय. त्यामुळे कोणाच्याच भावना दुखवायची अजिबातच इच्छा हे नाहीये. येस. तर आता यानंतर ना जसं प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्याच्या गरजेनुसार होमस्कूलिंग करताना एक मॉडेल बनवायला लागतं असं मी ऐकलंय, की बाबा माझ्या मुलाची रिक्वायरमेंट काय? जसं तू म्हणालीस, की फक्त पुस्तकं घेऊन नाही, तर तुला असं वाटलं, की जान्हवीला फील्डवर नेऊन शिकवणं जास्ती गरजेचं आहे आणि त्याच्यात काळानुरूप जसे हवे तसे बदलही करायला लागतात. हो. तर जे पालक आत्ता असा विचार करायला सुरुवात करतायत राइट. किंवा त्यांच्या मनात असं येतंय, की बाबा आपण करायचा का या पद्धतीचा विचार? तर याबाबतीत तू त्यांना काय थोडंसं गाईडन्स देशील? ओके. आणखीन एक प्रश्न असतो, की हां, तुमचा दोघांचाही बिझनेस होता म्हणून तुम्हाला हे शक्य झालं. आम्ही दोघं जॉब करणारे आहोत. मला वाटतं असा काही फार मोठा फरक पडतो जॉबनी किंवा बिझनेसनी असं नाही. उलट जॉब करणारे लकी असतात असं मी म्हणेन. म्हणजे साधारण ठराविक वेळ काम झाल्यानंतर त्यांना मुलांसाठी वेळ देता येतो. हो. आमच्या इथे 24 तास तो बिझनेस चालूच राहायचा. तर या अर्थाने बघायला गेलं तर पालकांनी विचार करताना म्हणजे मी आता हे होमस्कूलिंगचं करणार आहे. तर मी किती वेळ देऊ शकतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर शिल्पा कुठली हं. असेल तर ती म्हणजे वेळ आणि तो आपण किती मुलांसाठी अलॉट करू शकतो हे त्यांनी बघायला हवं. पण नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळी आई आणि बाबांनीच वेळ तो दिला पाहिजे. आजी-आजोबा असतात, इतरही काही उत्साही नातेवाईक माझ्याकडे तरी मी बघितलेले आहेत असे, की अरे ॲज युजुअल देशस्थानच्यात असते तशी लांबची भावकी, पण माझा भाऊ जान्हवीचं सगळं भूगोलाचा अभ्यास त्याने घेतलेला आहे ग्रेट. आणि ते हौसेपोटी हां आणि अभ्यास म्हणजे असा बसून नाही. भेटेल तेव्हा भूगोलच हं. विषय कारण त्याचा तो फेव्हरेट होता आणि ती आजही त्याचं त्याच्यासाठी नाव काढते, की नाही मला दादाने शिकवला तोच भूगोल जास्त कळलेला आहे. सो मला म्हणायचंय, की हे हे जे थोडंसं जर आपण त्यांना ओपन ठेवू शकलो, मग असं आपल्याकडे कोण-कोण आहे? आपण काय-काय करू शकतो? आता आणखीन एक गोष्ट अलीकडे अशी आहे, की जान्हवीच्या 10वी नंतर आम्ही एक आता ओके. होमस्कूलिंगचा ग्रुप चालवतो. मग भारतभरातले पेरेंट्स त्याच्यामध्ये आहेत. मग हे पेरेंट्स काय करतात, की आज मला वेळ आहे, तर आज मी वेळ देईन सगळ्या मुलांना ऑनलाईन. हे कोव्हिडमध्ये विशेष सुरू मस्त. झालं बरं का. आणि आज समजा शिल्पा म्हणाली, की नाही मला आज जमेल आणि मी कवितांसंदर्भामध्ये काही मुलांशी बोलेन. ओके, हरकत नाहीये. सो असं पालकांनी सुद्धा वाटून वॉव! घेतलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं, की आपण जे म्हणतो ना, इच्छा तिथे मार्ग, तर फक्त आपण एक स्ट्राँग इच्छा करूया आणि आपल्याला नक्की मार्ग सापडतील. हां, आता कसं असतं काही गोष्टी असतात ज्या कॉम्प्रोमाईज हं. करूच शकत नाही. तर त्यांचाही एकदा पूर्ण विचार झाला पाहिजे पालकांच्या बाजूने, की हे मला जमणारच नाहीये. काइंडली मी सांगेन, की आपल्या हौसेसाठी किंवा आपण काहीतरी वेगळं अर्थातच चांगलं होण्यासाठी करायचा प्रयत्न करत असताना त्या मुलाला कुठे दडपण येऊन त्याच्या येस. भविष्यावर त्याचा काही परिणाम होत नाहीये ना, हे मात्र डेफिनेटली बघितलंच पाहिजे प्रत्येक वेळेला. म्हणजे त्या मुलाच्या भवितव्यासमोर कुठचीही गोष्ट मोठी असू शकत नाही असं मला वाटतं. सो काही गोष्टी जसं असतं आपण ठरवतो, की हां, मी ही गोष्ट मी कॉम्प्रोमाईज करीन, पण ही मला जमणार नाही. अशी एक चक्क हं. लिस्ट जर आपण काढू शकलो आणि खरोखर खरं सांगू का म्हणजे हे गंमत वाटते लोकांना, पण खरंच लिस्ट काढायची ते फार आवश्यक आहे. कारण हो, आपल्या लक्षात हो. राहत नाहीत नंतर गोष्टी. पण मग आपण पुन्हा वाचलं, की अरे हां, मी अशा पद्धतीने मी म्हणजे सोल्युशन याचं काढलेलं होतं. हे लिटरली आठवतं. सो जमेल तितकं वही, कागद, नोटपॅड हं, हं. व्हॉटएव्हर हल्ली फोनवर असतात. तर ते जर करू शकलो आपण, तर आपल्याला हवा तो रिझल्टच्या दृष्टीने आपण जायला म्हणजे
90% आपण रस्ता पार करून जाऊ असं मला वाटतं या बाबतीमध्ये. अगदीच, अगदीच. पुढचा जो प्रश्न माझ्या डोक्यात आलाय, हो. तर तो थोडासा असा आहे, की हा पूर्ण जो काही प्रवास असतो होम स्कूलिंगचा, तर त्यामध्ये सोशो इमोशनल डेव्हलपमेंट असेल किंवा पीअर प्रेशर मॅनेजमेंट किंवा काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, करियर चॉईसेस असतात. या सगळ्याचीच जबाबदारी पालकांवरती असते. सो हो. त्यासाठी स्वतःला आणि मुलाला अपडेट आणि अपग्रेड करण्याच्या दृष्टीने नेमकं काय करायला पाहिजे, याबद्दल तू काय सांगशील? परफेक्ट. तू फार महत्त्वाचं बोललीस आता, की पालकांनी मुलाला आणि स्वतःला अपडेट आणि अपग्रेड हे खरंच म्हणजे यातला पालकांनी हा शब्द हं. फारच महत्त्वाचा आहे. मी ज्यावेळेला म्हणजे जेव्हा ॲक्चुअल आई झाले, तेव्हा मला तेच विचार कायम डोक्यात यायचा, की निलिमा म्हणून एक्स वयाची असे नाही, पण मी आई म्हणून येस. तिच्या इतक्याच वयाची आहे. सो स्वतःला काहीतरी ग्रेट किंवा वेगळं समजण्याची अजिबात आवश्यकता नाहीये पालकांनी. कारण आपलं पालक म्हणून वय हं. पाल्याच्या वयाइतकंच असतं. सो स्वतःला अपडेट ठेवणं ही त्यातली खूप मोठी आवश्यकताही आहे आणि कसरतही आहे. आता 7वी पर्यंत मी म्हणण्याचं कारण असं, की या वयामध्ये मुलांना एकदा शिस्त लागली, की 8वी, 9वी, 10वी त्यांना एक वयानुसार आलेला समंजसपणा म्हणूया किंवा मी स्वतः हे अनुभवलंय, की मला तिला असं इयत्ता 10वीच्या वर्षात सुद्धा मला कधीही तिला अभ्यासाला बस हं, असं म्हणावं हं. लागलेलं नाहीये. म्हणजे आजही नाही लागत. तर हे आपोआप पुढे-पुढे होत जातं. मग तो जो तुमच्याकडे रिकामा वेळ राहतो. आता कसं असतं, आई-वडील जितकं आपल्या पाल्याला नीट ओळखतात, म्हणजे कितीही तो मुलगा म्हणू दे, की नाही, नाही मला डॉक्टरच व्हायचंय किंवा मला लेक्चररच व्हायचंय. तर पालकांना जास्त त्याचे हो. प्लस मायनस माहिती असतात. अशा वेळेला आजकाल आपल्याकडे म्हणजे Googleसारखी सुविधा आहे, इतर गोष्टी आहेत, काउन्सिलर्स आहेत. कारण आता जान्हवीच्या बाबतीमध्ये तिने काय व्हावं या हं. संदर्भात आम्ही कधी बोललोच नव्हतो. म्हणजे ती दरवर्षी एक प्लॅन सांगायची. म्हणजे इयत्ता 8वीत तिने जे सांगितलं ते 9वीत नव्हतं, 10वीत नव्हतं, 11वीत, 12वीत म्हणजे आत्ता आम्हाला अजूनही आम्ही दिशा क्लिअर हं. झाली असं म्हणतच नाहीये. पण म्हणजे तिचे तिचे तिने डिसिजन घेतले, की नाही मला हे ह्याच्यापेक्षा हे कारण काय असतं माहितीये का, आपण जरी कितीही म्हणत असलो, की आम्ही हे होणार आहोत किंवा हे करणार आहोत. आजकाल ॲडमिशन्सचा आणि हो. हा विषय सुद्धा इतका मोठा आहे, की खरोखरच पुन्हा एकदा 1 वर्ष वाया घालवायचं का? अगदी. हा सुद्धा विचार करण्यासारखा असतो. सो म्हणजे जितकी मुलं करिअरविषयी सजग आहेत, तितकंच पालकांनी सुद्धा राहावं. स्वतः त्याची माहिती करून घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल, तर मला वाटतं होमस्कूलिंग करणारा पालक 7वी पर्यंत जर त्याने केलं, तर तो स्वतःच त्या टिपिकल विचारातनं बाहेर येतो, की माझा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे आणि इंजिनिअरच झाला पाहिजे. हं, हं. सो धिस इज द म्हणजे काय म्हणता येईल रिझल्ट ऑफ होमस्कूलिंग आणि तोच एक्स्पेक्टेड आहे. बरंच वेळेला काय होतं आपण टिपिकल त्या एका पीअर प्रेशरच्या अंडर असतो, की नाही, नाही मग हे केलं आणि तसं झालं हं. तर लोक काय म्हणतील? तर ह्यातनं आधी तुम्हाला होमस्कूलिंग बाहेर काढतं. मला वाटतं हा मेजर फायदा आहे. ज्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना एक हॅपीनेस कोशंट असतो तो पालकांचा पण आणि पाल्याचा पण चांगला डेव्हलप झालेला असतो. त्यामुळे ते अशा गोष्टींना फारसं महत्त्व देत नाहीत. त्यात काही फार फरक पडत नाही. पण एक गोष्ट आहे, की इथे तुमचं मूल जे शिकतंय, त्यातून ते 100% प्रोडक्टिव्ह काही ना काही करणार याची खात्री होमस्कूलिंग तुम्हाला देतं. ग्रेट. मस्त, मस्त. आता होमस्कूलिंगचे म्हणतोय आपण, तर ते वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, की काही पालक पर्टिक्युलर सिलॅबस फॉलो करतात. काही जण फ्री लर्निंग मेथड वापरतात किंवा काही जण को-लर्निंग पद्धतीचाही अवलंब करतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारांविषयी थोडक्यात तुला सांगता येईल का, की होमस्कूलिंगमध्ये अशा कुठल्या पद्धती वापरू शकतात? हो. सी इव्हेंच्युअली 10वी नंतर आपल्याला टिपिकल एज्युकेशन सिस्टममध्ये यायचंच आहे. यात काही शंकाच नाही. कसं असतं आता आम्ही काय केलं ते सांगते. आमच्याकडे एस-एस-सी, सी-बी-एस-सी, आय-सी-एस-सी सगळ्याच बोर्ड्सची पुस्तकं आणून ठेवलेली असायची. ओके. आणि जान्हवी कधीच एका वर्गात नसायची. म्हणजे गणिताला 8वीत होती, तेव्हा ती जसं मी म्हटलं तिला मराठी लिहायचा प्रॉब्लेम होता, तेव्हा ती 4थीतच होती. त्या हिशोबाने असं मला म्हणायचंय. सो प्रत्येक विषयाचा तिचा वर्ग वेगळा असायचा. अच्छा. आम्ही आमच्या पद्धतीनेही असं केलेलं होतं. आणि सिलॅबस संदर्भामध्ये म्हणाल तर याच्यावर माझ्यापेक्षा ऋतुराजनी विशेष अभ्यास करून म्हणजे जर खूप इंटरेस्टेड कोणी सिलॅबस विषयी विशेषतः असतील, तर त्यांनी पुस्तक नक्की वाचावं. कारण सिलॅबसवर त्याने वेगवेगळे अनुभव आणि काय आणखीन करता ओके. येण्यासारखं हे लिहिलेलं आहे. म्हणजे कारण काय होतं, गणित असेल, इंग्लिश असेल, ह्या प्रत्येकाच्याच शिकवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, शिकण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. म्हणजे जे गणित तुम्ही एस-एस-सी बोर्डचं शिकता ते तुमचं आय-सी-एस-सीचं बरोबर. नाहीये. म्हणजे अलीकडे एस-एस-सी बोर्डचं बऱ्यापैकी आलेलं आहे त्या ह्याला.
पण मग अशा केसमध्ये कसं घ्यायचं किंवा घरामध्ये बरेच म्हणजे गणित शिकवणारं कोणी नसतं पालकांच्या पैकी. मग अशा वेळेला काय करायचं? जसं आता तू पण म्हणालीस, की ते ट्युशन्स किंवा को-एड करतात, काही ग्रुप एकत्र येऊन अभ्यास करतात. मला वाटतं सिलॅबस हा प्रत्येकाचा वैयक्तिक हे आहे आणि तो त्यांनी ठरवावा, की कशा पद्धतीने आमच्या मुलाला सोपं जातंय. राइट, राइट. मुलाला सोपं जातंय म्हणण्यापेक्षा पालक काय-काय प्रोव्हाईड करू शकतात आणि म्हणून त्याला ते सोपं जातंय असं. पण एक्स्ट्रा करिक्युलर विषयी मात्र मी आठवणीने सांगेन, की त्याच्यावर मात्र एक विशेष लक्ष देऊन किमान एखादी कला आपल्या मुलाला होमस्कूलिंग करत असाल तर अवगत होणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे खूप घिसीपिटी म्हण जरी असली तरी ते जे म्हणतात ना ₹1 मध्ये 50 पैशाची भाकरी आणि 50 हं. पैशाचं गुलाबाचं फूल. तर ते 50 पैशाचं गुलाबाचं फूल सुद्धा घेऊन त्याचा आस्वाद घेता येणं, अगदी. कारण भाकरी तर प्रत्येकाला लागणार आहे. ते ते त्या मुलाला शिकवा आणि खरोखर सांगते स्ट्रेस फ्री लाईफ ते मूल हं. जगेल. आज आपण बघतोय समाजामध्ये करियर करणारी म्हणजे आज आपल्या एजची लोकं काय पद्धतीने धावतायत. म्हणजे कुठे अगदी, अगदी. थांबायचं हेच त्यांना कळत नाहीये दुर्दैवाने. तर हे मुलांना नको मिळायला म्हणजे त्यांना त्यांना एक छान लाईन ऑफ ॲक्शन जर आयुष्याची मिळाली, तर ती नक्की खऱ्या अर्थाने सुखी होतील. मस्त, मस्त. तू मगाचपासनं बरेचदा आपल्या बोलण्यामध्ये हा उल्लेख आला, की ते पुस्तक ज्याच्याबद्दल तू मेन्शन केलंस आत्ता, तो पूर्ण हो, तुमचा मला वाटतं होमस्कूलिंगच्या प्रवासाचा अनुभव आहे आणि त्यातून तुम्ही काय शिकलात हो. किंवा तुम्हाला काय मिळालं. तर हे पुस्तक जर ऐकणाऱ्या पालकांना हवं असेल, तर ते कुठून आणि कसं घेऊ शकतात? त्याबद्दल थोडेसे डिटेल्स सांगशील का? मुळामध्ये झालं असं, की हे पुस्तक म्हणजे का लिहिलं असा जो एक प्रश्न म्हणजे कारण इतके फोन यायचे आणि इतक्या प्रत्येकाला 30 अगदी, कॅसेट अगदी. ऐकवणं खरंच इरिटेटिंग असायचं आणि याच्यात काही चूक नाहीये कारण पलीकडची जी लोकं आहेत त्यांच्यासाठी ते नवीन असायचं आणि वाईट असं वाटतं, की कधी-कधी लोकं फक्त इंटरेस्टसाठी म्हणजे बघू तरी काय आहे असं. हं. जो जेन्युइन करणार आहे त्याच्याबद्दल डेफिनेटली आपण आणखीन प्रयत्न करत होतो. मग त्याच्यातनं सुचलं, की चला एक ओके. पटकन पुस्तक लिहू आणि मग ताबडतोब मराठी पुस्तक मार्केटमध्ये आणलं. इंग्लिश अजूनही आमच्याकडून ट्रान्सलेशन्स अर्धी-मुर्धी होऊन पडलेली आहेत. ते येतंय अजून. पण मराठी पुस्तक आहे. त्याची लिंक आपल्याला इथे बॉक्समध्ये देता येईल अगदी. किंवा माझ्या वॉलवरही आहे. ते ऑनलाईनच मिळतं. कुठल्याही दुकानांमध्ये वगैरे आपण ठेवलेलं नाहीये आणि दॅट इज ते पुस्तक तुम्हाला अजिबात असं सांगणार नाही, की तुम्ही असं करा आणि तुम्ही तसं करा. आम्ही काय-काय केलं आणि आम्हाला काय-काय प्रॉब्लेम्स आले आणि आम्हाला काय-काय छान मिळालं. हं. सो ते बघा आणि कंपेअर करा तुम्हाला काय-काय शक्य आहे आणि त्या पद्धतीने जा. कारण एखाद्याला उपदेश द्यावा इतकं काही मोठं गहन ज्ञान त्याच्यामध्ये हं. नाहीये. फक्त इतकंच, की आम्हाला असं इतकं मिळालेलं आहे आणि आम्ही ह्या पद्धतीने गेलो. असं सिंपल सांगणारं ते पुस्तक आहे. आम्ही तिघांनी सेपरेट अनुभव लिहिलेले आहेत. कारण आमच्या दोघांपेक्षा तिचा अनुभव जास्त महत्त्वाचा होता लेकीचा. कारण की अगदीच. तिच्यावर सगळा प्रयोग होत होता आणि तो तिने प्रामाणिकपणे मांडलेला आहे. म्हणजे तिला येणारा आमच्या रागापासून सगळंच. अगदी. तर त्या याही गोष्टी पालकांना कळणं फार आवश्यक आहे. इट्स अ नॅचरल थिंग. नाही पण इट इज रिअली इंटरेस्टिंग आणि मला असं वाटतं, की अनुभवातनंच दुसऱ्यांच्या आपण बरेचदा शिकत असतो. शिकत असतो. ही गोष्ट अशी नाहीये, की ह्याचं बघू कसं होतंय मग आपण ठरवू असं नाहीये. ते तुम्हालाच उडी घ्यायची आणि तुम्हालाच त्या जर्नीमधनं जायचंय आणि करायचं. जे काही त्याचे प्रोज एंड कॉन्स आहेत ते फेस करायची फक्त तयारी ठेवायची आहे. तर या नोटवरती मला असं वाटतं, की आपण आता आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे मी येतीये. आपल्या आजच्या एपिसोडचा शेवटचा प्रश्न. तर तू आत्तापर्यंत आपण होमस्कूलिंग हा खरंच खूप मोठा विषय आहे आणि त्याच्यात प्रश्न असंख्य आहेत आणि त्याला उत्तरंही खूप वेगवेगळी आहेत. तर सगळीच तर आपण इथे देऊ शकत नाही. पण निदान एक बेसिक कन्सेप्ट होमस्कूलिंग विषयी लोकांना माहिती मिळावी या हेतूने खरं तर आपण आज हा एपिसोड केला आणि तू तुझ्या अनुभवातनं जे काही सांगितलंस तर त्याचा नक्कीच मला असं वाटतं, की त्यांना अशा पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल डेफिनेटली. कारण की तू अगदी छान पद्धतीने हे सगळं एक्सप्लेन नक्कीच. केलंस आणि पुस्तकंही आपण लिंक नक्की देऊयात त्याची आपल्या पॉडकास्टच्या त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, की जेणेकरून ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे ते लोकं मागवतील पुस्तक. तर आपला जो हा येणारा नॅशनल पेरेंट्स डे आहे, त्यानिमित्ताने तुला मी जर सांगितलं, की आपल्याला ऐकणाऱ्या सगळ्या पालकांना काहीतरी एक मेसेज दे, तर तो तू काय देशील? ओके. मेसेज असं म्हणण्यापेक्षा त्यांना एक छोटीशी गोष्ट तुम्हाला शेअर करायला आवडेल. जेव्हा आपण पालक होतो, आई होतो, वडील होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये असणारे जे काही गुण असतात ते आपल्याला कळायला लागतात कारण आपल्या समोरच ते असतात ना हं. आलेले. तर त्या दृष्टीने मुलांना हँडल करताना प्रत्येक वेळेला पालकांनी मुलांना ब्लेम करण्यापेक्षा
एकदा आणि एकदा स्वतःकडे दोघांनीही बघावं, मग मुलांना ब्लेम करावा. चांगला पण आणि वाईट पण. म्हणजे अर्थात कौतुक तर आपण कौतुकाने करून घेतोच, की अरे अगदी माझ्यासारखा हुशार आहे वगैरे. पण तोच तुमच्यासारखा वाण सुद्धा असू शकतो. ही बाजू आपण पालकांनी जर थोडी लक्षात ठेवली, तर मला वाटतं पालक आणि पाल्य हा जो आपला प्रवास आहे, म्हणजे साधारण 18 वर्षांचा प्रवास धरूया आपण तो, कारण त्यानंतर ती मुलं सज्ञान होऊन हो. जातात. तर ही 18 वर्ष आपली अगदी मस्त मजेत आनंदात जातील. सो हे प्लीज विसरू नका. म्हणजे मुलंही खुश, आपणही खुश. मस्त. फारच छान. तर मला असं वाटतं, की खूप छान पद्धतीने तू सगळं हे सांगितलंस आणि एकंदर माझ्या डोक्यात जो काही हेतू होता हा एपिसोड करण्यामागचा तो साध्य झाला असं म्हणायला खरंच हरकत नाही. कारण खूप छान इनपुट्स तू दिलेस तुझ्या अनुभवातनं आणि त्याचा फायदा आपल्याला ऐकणारे पालक करून घेतील असं आपण म्हणूया. सो थँक सो मच परत एकदा तू इथे आलीस आणि तुझ्या प्रवासाबद्दल सगळ्यांना सांगितलंस त्याबद्दल. थँक यू.